माझी मैत्रीण म्हणली की ही रेसिपी तुला जमणारच नाही. अगदी कितीही वेळ लावलास ना तरी तुला ही जमणारच नाही. ती फक्त आमच्या मसाल्यात जमते. पण मी म्हणलं तिला अगदी तुला 2-3 मिनिटामध्ये ही रेसिपी बनवून दाखवते. त्यासाठी काय केलं, बाउलमध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. अगदी मेजरमेंट सहित सांगते. 2 वाटी पाणी टाकून घेतलं. मिक्स केलं. अजिबात त्यामध्ये गाठी झाल्या नाहीत. लगेच असं भिजते. हो बनवायली, लगेच बनवायली. तव्यावर तूप टाकून घेतलं आणि प्रत्येक वेळेस काय करायचं, असं मिक्स करायचं. आता माझ्याकडे बिड्याचा तावा तर काही नाही आहे, दोशाचा तावा आहे. त्याला तूप लावून घेतलं आणि अशा पद्धतीने बॅटर फिरवलं. जास्त मोठा नाही केला, सुरुवातीचाच आहे म्हणून छोटे छोटे आपले बनवून घेतले. उगं कशाला फजिता होईल म्हणलं, काढताना जर निघालं नाही तर काय करायचं, पूर्ण सुकू द्यायचं आणि त्याच्या कडा जशा अलगद झाल्या ना की हे काढून घ्यायचं. अशा पद्धतीने एक सुद्धा न मोडता अगदी झटपट 5 मिनिटामध्ये एवढे सारे मी काय म्हणतात बरं याला, एवढे सारे घावन तयार झाले. रोज नाश्त्याला काय बनवायचं आणि त्यातल्या त्यात पौष्टिक काय द्यायचं हा मोठा प्रश्नच आहे. तर 1 ग्लास टपराची मुगाची डाळ आणि 1 ग्लास तांदूळ सारख्या प्रमाणात घेऊन स्वच्छ धुवून त्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि 1 तासासाठी भिजत ठेवलं. म्हणजे नाश्त्याच्या वेळेपर्यंत छान असं हे भिजून तयार झालं. मिक्सरच्या भांड्यात टाकलं, अर्धी वाटी आंबट दही, अद्रक टाकलं आणि एकदम बारीक असं फिरून घेतलं. अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे. चवीनुसार मीठ आणि जिऱ्याचं फ्लेवर आवडते म्हणून जिरं टाकलं. चिमूटभर खायचा सोडा टाकायचा, मिक्स करायचं. बॅटर तयार. 2 पळी बॅटर टाकलं ताव्यावर. तावा छान गरम होऊ द्यायचा. त्यानंतरच बॅटर टाकायचं आणि जेवढं पातळ होईल ना तेवढं पातळ बनवायचं. त्यावर मस्त अशी लोणच्याची तिखोनी टाकून घेतली. तुम्हाला जे आवडेल ना ते यावर टाका. आता मला लोणच्याची तिखोनी आवडते आणि झटपटसुद्धा होते तर मी हे टाकून घेतलं. तर अशाच पद्धतीने सगळे डोसे हे बनवून तयार झाले. दिसायला जेवढे मस्त दिसत आहे की नाही, चवीला सुद्धा 1 नंबर झालेले आहे. जेव्हा तुम्ही गरम गरम खासाल ना तर एकदम कुरकुरीत लागतील आणि थोडे थंड झाल्यानंतर नरम पडतील. जेवढे बनवायला सोपे आहे, चवीलाही 1 नंबर आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. पण बनवायची पद्धत कशी तुम्हालाही खूप भूक लागली आणि भाजीपोळीचा कंटाळा येत असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, कुटलेली लाल मिरची, चवीनुसार मीठ, अद्रक लसणाची पेस्ट, 1 चमचा तूप, बारीक चिरलेला पालक, कोथिंबीर आणि पाणी टाकून अशा पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं. तावा गरम झाल्यानंतर त्यावर हे बॅटर टाकायचं. तूप तेल काही टाका, नाही टाकलं ना तरीही चालेल. उलटपुलट करून दोन्ही बाजूने मस्त असं भाजून घ्यायचं. आहे की नाही खूपच सोपी झटपट अशी रेसिपी. जेवढी बनवायला सोपी आहे की नाही, चवीलाही 1 नंबर आहे. चटणी सोबत, सॉस सोबत, लोणच्या सोबत, कशाही सोबत खा, चवीला 1 नंबरच लागणार आहे. अशी खाल्ली ना तरी भारीच लागणार आहे. पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा. मला वाटलंच नाही की ही रेसिपी एवढ्या सोप्या पद्धतीने बनवली जाते. ते मैदा घेतला, थोडंसं मीठ टाकलं, ओवा टाकला, तूप टाकलं, चोळून घेतलं, थोडं पाणी टाकून पीठ चुरून घेतलं. उकडलेला बटाटा खिसून घ्यायचा. त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, आमचूर पावडर, कोथिंबीर टाकली, मिक्स केलं. चटणी झटपट अशी तयार झाली. गोळा उचलला, त्याची पारी बनवली, त्यामध्ये हे सारण भरलं. जसं पराठ्याला भरतो ना तशाच पद्धतीने भरायचं, फक्त सारण थोडं कमी भरायचं. कोरडं पीठ टाकलं आणि त्याची पोळी लाटून घेतली. आता पोळी लाटताना जास्त जाडी नाही, जास्त पातळी नाही, अशा पद्धतीने लाटायची. सारणही पाहू शकता चारही बाजूला मस्त असं पसरलेलं आहे. त्यानंतर वरून पाणी लावलं आणि अशा पद्धतीने रोल करून मस्त त्याचे समोसे बनवले. आहे की नाही खूपच सोपी पद्धत समोसे बनवायची. आणि तेलामध्ये उलटपुलट करून छान लालसर होईपर्यंत मीडियम गॅसवर मस्त तसे तळून घ्यायचे. म्हणजे आतमध्येही छान असे हे तळल्या जातील. हे पाईतपर्यंत कलर येईपर्यंत छान असे हे तळून घ्यायचे आहेत. बनवायला तर खूप सोपी पद्धत आहे आणि चवीलाही म्हणसाल तर 1 नंबर आहेच. त्यानंतर ही चटणी त्यासोबत जी बनवली ना ती खरंच अप्रतिम झालेली आहे. जर तुम्हाला या चटणीची रेसिपी पाहिजे असेल ना तर भरभरून कमेंट्स करा आणि माझी बनवायची पद्धत कशी वाटली तेही सांगा. तुम्ही जर तूप खात नसाल तर ही भाजी तुम्ही बनवूच नका, कारण आजची सगळी भाजी तुपामध्येच होणार आहे. तुपामध्ये पनीर परतलं, कांदा, लसण, हिरवी मिरची, अद्रक, काजू, मगजचं बी छान लालसर असं परतून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. त्यामध्ये कोथिंबिरी, विलायची, मिरे, 1 वाटी दही, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, हळद, कश्मीरी लाल तिखट, 1 वाटी दूध टाकायचं आणि वाटून घ्यायचं. तुपामध्ये जिरं, मोहरी कडकडल्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. जोपर्यंत तूप सुटत नाही ना तोपर्यंत ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. आता तुपाच्या ऐवजी तेल पण वापरू शकता, पण तुपामुळे चव भारी येणार आहे. पाहू शकता छान असं तूप सुटलेलं आहे. 8 दिवससुद्धा ही ग्रेव्ही खराब होणार नाही. त्यामध्ये पनीर सोडलं, वरून कस्तुरी मेथी चोळून टाकली आणि या ठिकाणी ही भाजी तयार झाली. त्यासोबत मस्त असा जिऱ्याचा पराठा बनणार आहे. तूप लावलं, कोथिंबिरी आणि भरपूर असं जिरं टाकलं. आता कोणाकोणाला जिऱ्याचा पराठा आवडते मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका. थोडा जाडसरच असा लाटून घ्यायचा. उलटपुलट करून मस्त असा भाजून घ्यायचा. तर या ठिकाणी हा पराठा नाही का चवीला नंबर 1 लागणार आहे आणि त्यासोबत ही भाजी खरंच मस्त लागणार आहे. पण बनवायची पद्धत माझी कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका.